तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का? असेल तर वाढती महागाई आणि पगाराचं गणित हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल। नुकताच महागाईचा भत्ता 50% पुढे गेलाय, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळालाय। पण आता देशातील जवळपास 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारकांना प्रतीक्षा आहे ती एका मोठ्या बातमीची, आणि ती म्हणजे 8वं वेतन आयोग। हे 8वं वेतन आयोग कधी येणार, ते आले तर तुमचा पगार नेमका किती वाढणार, आणि त्यातला तो फिटमेंट फॅक्टर नावाचा जादुई आकडा नेमका आहे तरी काय? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। सगळ्यात आधी हे वेतन आयोग प्रकरण आहे काय? तर बघा, दर 10 वर्षांनी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल करण्यासाठी, तो काळानुसार योग्य करण्यासाठी एक समिती नेमली जाते, तिलाच वेतन आयोग म्हणतात। 7वं वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता। आता 10 वर्षे पूर्ण होत असल्याने 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे। आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पगार वाढणार किती? तर त्याचं उत्तर दडलंय फिटमेंट फॅक्टर या शब्दात। हा एक प्रकारचा मल्टीप्लायर असतो, ज्याने तुमच्या बेसिक पगाराला गुणलं जातं। 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता, म्हणजे तुमचा बेसिक पगार गुणिले 2.57। यामुळे तेव्हा किमान बेसिक पगार 18,000 रुपये झाला होता। पण आता कर्मचारी संघटनांची मागणी आहे की 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 3.68 असावा। जर ही मागणी मान्य झाली तर विचार करा काय होईल। सध्याचा किमान बेसिक पगार जो 18,000 रुपये आहे तो थेट 26,000 रुपयांवर पोहोचेल, म्हणजे पगारात मोठी वाढ दिसेल। मग ही आनंदाची बातमी कधी मिळणार? तर परंपरेनुसार दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू होतो, त्यामुळे 2025च्या अखेरीस 8वं वेतन आयोग स्थापन होऊन 1 जानेवारी 2026 पासून त्याच्या शिफारसी लागू होतील। पण थांबा, यात छोटासा ट्विस्ट आहे। सरकारने संसदेत सांगितलंय की सध्या 8वं वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही। काही तज्ञांच्या मते सरकार दर 10 वर्षांनी आयोग नेमण्याऐवजी महागाईनुसार दरवर्षी पगार वाढवण्याचा एखादा नवीन फॉर्म्युला आणण्याच्या विचारात आहे। पण एक गोष्ट नक्की आहे, कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि सरकारवरही दबाव आहे। यामुळे येत्या काळात याबद्दल नक्कीच काहीतरी मोठी घोषणा होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं, 8वं वेतन आयोग यायला हवं की पगारासाठी नवीन फॉर्म्युला? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।